आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पालिका आयुक्तांची भेट घेतली असून विविध समस्यांवर चर्चा केली। या भेटीमध्ये त्यांनी कळवा आणि मुंब्रा परिसरातील नागरिकांच्या समस्या मांडल्या आणि आयुक्तांकडून यथोचित सहकार्याची अपेक्षा केली। आव्हाड म्हणाले की आधीच्या महापालिका आयुक्तांनी कळवा मुंब्रा परिसरात प्रचंड सहकार्य केले, तसंच या आयुक्तांकडूनही आम्हाला तसाच पाठिंबा अपेक्षित आहे। ते पुढे म्हणाले की मालिकेतील सर्व नगरसेवकांशी माझी भेट बऱ्याच दिवसांपासून झाली नव्हती। त्यांच्या वॉर्डमधील लहान मोठ्या कामांवर चर्चा करण्यासाठी आयुक्तांची भेट घेतली। काही नगरसेवक सत्तेच्या राजकारणात पैशाचा जुगार खेळतात, मात्र काही इमानदार लोक आजही पैशांसाठी विकले जात नाहीत, असं आव्हाड यांनी सांगितलं। त्यांनी हेही नमूद केलं की प्रत्येकाला काही ना काही भाव लावला जातो, पण जास्तीत जास्त नगरसेवक आजही आमच्याबरोबर आहेत। जर पैसा हा राजकारणातला महत्त्वाचा घटक असेल तर समाजाशी नातं संपेल। मला निधी जनतेच्या कामासाठी हवाय, स्वतःच्या घरासाठी नाही, आव्हाड यांनी असं सांगितलं। त्यांनी सरकारवर आरोप करताना म्हटलंय की काही व्यक्तींना 50-50 कोटी दिले जातात, पण मला 1 कोटी 1 लाखही मिळत नाहीत। निवडणुका आल्या तरी काही फरक पडणार नाही, जनता सुज्ञ योग्य तो निर्णय घेईल, असं ते म्हणाले। कोणीही श्रेय घेऊ शकत नाही। मुंब्र्याच्या जनतेला माहिती आहे कोण काम करतंय। पावसाळा संपेपर्यंत चौपाटीचं काम पूर्ण होईल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होईल। निविदांच्या चौकशीची मागणी आम्ही केली आहे। मागील वर्षभरात अनेक निविदा निघाल्या, त्या कामांवरच निविदा निघाल्या आणि त्याचं बिलही काढलं गेलं, असंही ते पुढे म्हणाले। शरद पवार सत्तेत आहेत का हे स्पष्ट करावं, तुमची भूमिका स्पष्ट करा। फुटबॉल करत समाजाची फसवणूक झाली आहे, त्याचं उत्तर द्या, अशी टीका त्यांनी केली आहे। कोणीही राज ठाकरेंबद्दल बोलताना ते म्हणाले, कोणी खोडी काढू नये, मग कुणालाही बोलावं लागणार नाही। खोडी काढणं, टोपण नाव देणं हे महाराष्ट्रात कोण करतंय, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। दुसऱ्यांच्या घरात काय शिस्त आहे बघून मी पोट भरत नाही। माझा पक्ष आणि मित्रपक्षाचं काय त्याबद्दल विचारा, मी त्याबद्दल बोलेन, असं आव्हाड पुढे म्हणाले। सहकार्याची अपेक्षा आम्हाला ह्या आयुक्तांकडून, त्यामुळे खूप दिवसात सगळ्या नगरसेवकांची भेट झाली होती। त्या सगळ्या नगरसेवकांना भेटायची इच्छा होती। त्यांच्या वार्डातली छोटी छोटी कामं ती मार्गी लागावी। तर कुठेतरी निधी मिळत नाही असं देखील आता समजलं जातं, त्यामुळे तुमचे जवळचे नगरसेवक ते आता शिंदे गटात गेलेले, अजितदादा गटात गेलेले महायुतीमध्ये। ते ठीक आहे, तो पैशाचा जुगार खेळणारे लोक आहेत। सत्तेच्या राजकारणात सध्या महाराष्ट्रात पैशाचा जुगार खेळला जातो। पैशाच्या जुगारावरती काही जण जातात, पण काही इमानदार लोक आजही पैसे घेऊन विकले जातात। विकणाऱ्यांची जातच वेगळी असते। जास्त नगरसेवक आजही आमच्याकडे प्रत्येकाचा भाव लावलाय, त्या भावावरती विकले जातात, त्याच्यावरती काही बोलायचं नाही।